नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रामसर स्थळ हा एक जो महत्त्वाचा घटक आहे आणि बरेचसे नवीन रामसर स्थळे ॲड झालेली आहेत। सो या सर्व गोष्टींविषयी इथे जाणून घेणार आहोत। अगेन महत्त्वाचा करंट मधला टॉपिक ज्यावर प्रश्न परीक्षेत येऊ शकतो। सो जे इम्पॉर्टंट आहे ते आपण कव्हर केलंच पाहिजे। मग लेक्चरला सुरुवात करण्याआधी जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आपलं ॲप्लिकेशन आहे, जर कोणी डाउनलोड केलं नसेल तर अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता। ॲज वेल ॲज आपलं अभ्यास मित्राचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे। सो नोटिफिकेशनसाठी वेगवेगळ्या लेक्चरच्या लिंक्ससाठी तुम्ही हे चॅनल जे आहे त्याला जॉईन करून ठेवा। तसंच अभ्यास मित्राचं इंस्टाग्राम पेज जे आहे ते तुम्ही स्टडी विषयी ज्या रील्स आहेत त्यासाठी फॉलो करून ठेवू शकता। मित्रांनो, येणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी आपण कंबाईन यशवंत बॅच सुरू केलेली आहे। बऱ्यापैकी ॲडमिशन झालेले आहेत। 1499 रुपयाची फी आहे। यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि नोट्स या सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील। सो लवकरात लवकर बॅच जॉईन करा, जेणेकरून इथून पुढचे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला लाईव्ह करता येतील, बाकीचे रेकॉर्डेड मिळून जातील। तसंच राज्यसेवेसाठी आपण नुकतीच एक बॅच सुरू केलेली आहे, राज्यसेवा विजयी भव बॅच, ज्याची फी ही सुरुवातीच्या 300 विद्यार्थ्यांसाठी फक्त 499 रुपये आहे। मित्रांनो, ही जी बॅच आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व काही परीक्षेच्या दृष्टीने शिकवलं जाणार आहे। तर एक रिव्हिजन बॅच म्हणूया आपण याला। ही बॅच तुम्हाला डेफिनेटली फायद्याची ठरेल। ॲडमिशन फी खूप कमी आहे 300 विद्यार्थ्यांसाठी। अगेन ऑलमोस्ट ॲडमिशन फुल होत आलेले आहेत। लवकरात लवकर इनरोल करायचं आहे। काही जर डाऊट्स असतीलच तर या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल और मेसेज करू शकता, तुमचे डाऊट्स सॉल्व केले जातील। मग आपला आजचा जो टॉपिक आहे त्याला आपण सुरुवात करूया, रामसर स्थळे। बघा, रामसर स्थळ किंवा रामसर साइट म्हटलं जातं, ठीक आहे। तर जे रामसर करार होता, रामसर कन्व्हेन्शन होतं, तर याच्या अंतर्गत काय करण्यात आलेलं होतं, तर जी काही आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची असलेली जी काही एक ओलसर जमीन असते, ठीक आहे, जी ओलसर जमीन आहे त्याला कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजे या ओलसर जमिनीचा हा करार होता, ठीक आहे। सो तो जो करार होता त्याला कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा रामसर साइट त्यालाच म्हटलं जातं। तर हा करार जो आहे तो करण्यात आला 1971 मध्ये। युनेस्को जे आहे त्याने स्थापित केलेला आंतर सरकारी पर्यावरण करार आणि इराणमधील रामसर शहराच्या नावावरती ठेवलेला हा काय आहे, करार आहे, ठीक आहे। सो रामसर शहर कुठे आहे, इराणमध्ये आहे, हे पण लक्षात ठेवायचे। करार 1971 मध्ये युनेस्कोने स्थापन केलेला होता, पर्यावरणाचा हा करार आहे। उद्दिष्टे काय होती, तर जी काही पाणथळ जमीन आहे किंवा वेटलँड्स आहेत तर त्यांना एक कन्झर्वेशन करणं, त्यांचं संरक्षण करणं आणि जे नैसर्गिक संसाधनं आहेत तर त्याच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणं, असं या रामसर कराराचं उद्दिष्ट होतं। बघा, भारताने 1 फेब्रुवारी 1982 ला हे जे रामसर अधिवेशन होतं ह्या करारावर स्वाक्षरी भारताने 1 फेब्रुवारी 1982 ला केली होती। आपण पाहिलं की करार 1971 मध्ये झाला होता, भारताने कधी स्वाक्षरी केली, 1 फेब्रुवारी 1982 तारीख लक्षात ठेवायची आहे। भारतात सध्या जर पाहिल्या तर 80 रामसर साइट्स आहेत, 5 रिसेंटली ॲड झालेल्या आहेत। सो सध्या भारतामध्ये 80 रामसर साइट्स आहेत। सुंदरबन पश्चिम बंगाल हे भारतातलं सर्वात मोठं काय, पश्चिम बंगालमधील सुंदरबन सगळ्यांनाच माहिती असेल, सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा काय आहे, भारतातील रामसर साइट आहे। तसंच रेणुका रामसर साइट जी आहे हिमाचल प्रदेश मधली, तर ही रेणुका रामसर साइट ही सगळ्यात लहान रामसर साइट आहे भारतातील सर्वात मोठं सुंदरबन आणि सर्वात लहान रेणुका रामसर साइट जी हिमाचल प्रदेशमध्ये आहे। तसंच सगळ्यात जास्त भारतात रामसर साइट्स कुठे आहेत, तर तमिळनाडू राज्यामध्ये आहेत। किती, 16 रामसर साइट्स आहेत तमिळनाडूमध्ये, ठीक आहे। सो सर्वाधिक तमिळनाडूमध्ये आहेत आणि ओडिसा मधलं चिल्का सरोवर तसंच राजस्थान मधलं केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे जे दोन आहेत यांना भारतातले पहिले रामसर स्थळ म्हणून ओळखले गेले आहे। बघा, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की भारतातले पहिले रामसर स्थळ कोणते आहे, तर हे दोन्ही चिल्का सरोवर जे ओरिसामध्ये आहे आणि राजस्थान मधील केवलदेव राष्ट्रीय उद्यान, हे दोघं पहिल्यांदा काय झाले होते, रामसर स्थळ म्हणून ओळखले गेले होते। सध्या जर तुम्ही पाहिलं तर जगभरामध्ये 2500 पेक्षा पण अधिक रामसर साइट्स आहेत, बरोबर, भारतात 80 आहेत, ठीक आहे। पहिलं रामसर स्थळ जे आहे ते 1974 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कोबर्ग हे जे द्वीपकल्प आहे त्याला पहिलं रामसर स्थळ, जगातलं पहिलं
रामसर स्थळ म्हणून ऑस्ट्रेलियामधलं कोबर द्वीपकल्पाला घोषित केलं होतं 1974 मध्ये. युनायटेड किंगडम युके मध्ये जर पाहिलं तर जगातले सर्वात जास्त रामसर साइट्स कुठे आहेत? युनायटेड किंगडम मध्ये आहेत. सॉरी, युनायटेड किंगडम मध्ये नाही, ऍक्च्युली USA मध्ये येतील. ठीक आहे, संयुक्त राष्ट्रांमध्ये. सो 175 आहेत. त्यानंतर 2 फेब्रुवारी हा जो आंतरराष्ट्रीय पाणथळ दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो, हे सगळ्यांना माहिती असेल. खूपदा प्रश्न सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, कारण की 2 फेब्रुवारी 1971 मध्येच काय केलं होतं, तर जे काही रामसर करार आहे, जे अधिवेशन होतं त्यावर स्वाक्षरी झाली होती. आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश दिवस 2024 जो होता, म्हणजे या 2024 या वर्षीची थीम काय होती, तर पाणथळ जागा आणि मानवी कल्याण, वेटलँड्स अँड ह्युमन वेलबिंग ही या वर्षीची थीम होती. लक्षात ठेवायचं आहे. मग मी तुम्हाला जसं म्हटलं की 5 नवीन ऍड केलेले आहेत रिसेंटली, म्हणून टोटल 80 झालेले आहेत. याआधी 75 होते. तर या 5 कोणत्या आहेत? कर्नाटक मधला अंक समुद्र पक्षी संवर्धन आहे, बर्ड्स रिझर्व आहे. त्यानंतर कर्नाटक मधला अघनाशिनी मुहाना आहे. त्यानंतर मगदीकेरे संवर्धन राखीव कर्नाटक मधलाच आहे, म्हणजे 3 कर्नाटक मधले आणि 2 तामिळनाडू मधले केरेवेट्टी पक्षी अभयारण्य आणि लॉगवूड शोला राखीव वन. सो यांना काय केलेलं आहे, हे 5 जे आहेत ते रिसेंटली रामसर साइट्स म्हणून ऍड झालेले आहेत. मग आता थोडंसं प्रश्नांवरती येऊया की फेब्रुवारी 2024 पर्यंत भारतात किती रामसर साइट्स आहेत? किती? मी तुम्हाला म्हटलं 80 रामसर साइट्स आहेत. बरोबर, रिसेंटली 5 ऍड झालेले आहेत. सो जो रामसर साइट आपण जर पाहिलं की रामसर साइट काय, तर पाणथळ असा प्रदेश आहे, एक वेटलँडचा एरिया आहे, जिथे जी काही परिसंस्था आहे त्याचा एक मोठासा इकोसिस्टमचा मोठा भाग तिथे जर तुम्ही पाहिला तर कायमस्वरूपी पाण्याने भरलेला असतो, किंवा दरवर्षी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये किंवा कुठल्या ना कुठल्या ऋतूमध्ये जे काही क्षेत्र आहे ते पाण्यामध्ये बुडलेलं असतं आणि त्यामध्ये जलचर वनस्पतींची मुबलकता आढळते. त्यामुळे पाणथळ जमीन जी आहे ती परिभाषित होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न होता 1974 मध्ये जगातील पहिले रामसर स्थळ म्हणून कोणतं ठिकाण घोषित झालं होतं? आपण पाहिलं ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये कोणतं द्वीपकल्प? कोबर द्वीपकल्प. सो ऑस्ट्रेलियामध्ये ते आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर येईल. नेक्स्ट होतं बघा, रामसर साइट्स कोणत्या देशात सर्वाधिक आहेत? युनायटेड किंगडम मध्ये. मी चुकून मगाशी USA म्हणले, युनायटेड किंगडम मध्ये 175 रामसर साइट्स आहेत. सो ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, इथे जे मी तुम्हाला एडिट केलं होतं, ठीक आहे, तर ते UKच आहे. हा, बरोबर आहे. युनायटेड किंगडम मध्ये जगातील सर्वात जास्त रामसर साइट्स आहेत. ठीक आहे, आपण पाहिलं युनायटेड किंगडम मध्ये सर्वात जास्त 175 रामसर साइट्स आहेत आणि त्यानंतर येतं मेक्सिको. ठीक आहे, त्यानंतर येतं सेकंडला मेक्सिको, 142 रामसर साइट्स मेक्सिको मध्ये आहेत. जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? 2 फेब्रुवारी पाहिला आपण. 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो, कारण या दिवशी जी काही करार आहे तो स्वाक्षरी करण्यात आली होती. आणि पहिल्यांदा कधी सेलिब्रेट केलं तर 1997 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता, जागतिक पाणथळ दिन म्हणून. आणि या वर्षीची थीम आपण पाहिली पाणथळ जागा आणि मानवी कल्याण, वेटलँड्स अँड ह्युमन वेलबिंग ही थीम या वर्षी होती. पुढचा प्रश्न होता तो म्हणजे भारत रामसर कन्व्हेन्शनचा भाग कधी बनला? कधी साइन केलं? आपण मगाशीच पाहिलेलं आहे. भारताने जी स्वाक्षरी केलेली आहे ती 1 फेब्रुवारी 1982 ला भारताने काय केलेली आहे, या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येईल. जे रामसर शहर आहे इराणमध्ये, इराण देशामध्ये, तर 2 फेब्रुवारी 1971 ला पाणथळ प्रदेशांचं संरक्षण करण्यासाठी हा करार आणि शाश्वत जे काही वापर आहे, जे काही संसाधन आहेत त्यांचा, त्यासाठी हा करार करण्यात आला होता आणि तो इराणच्या रामसर या ठिकाणी झाला होता, म्हणून रामसर करार म्हणून तो ओळखला जातो. ठीक आहे, सो हा जो रामसर करार आहे तर जी काही जागा वगैरे आहे पाणथळ प्रदेशासाठी केलेला आहे, संरक्षणासाठी केलेला आहे. 21 डिसेंबर 1975 रोजी हे जे अधिवेशन आहे ते कार्यान्वित झाले होते. रामसर अधिवेशन हा आंतरशासकीय करार आहे ज्यासाठी डॅश डॅश संरक्षणाचे एक फ्रेमवर्क उपलब्ध आहे. कशाचे? तर बघा याचं उत्तर काय येणार आहे, लक्षात ठेवायचे, जलमय भूमी. बरोबर, ऑब्वियस वेटलँड साठी आहे. बरोबर, जलमय भूमी. सो पाणथळ प्रदेशासाठी आहे. वेटलँड संवर्धनासाठी पहिली परिषद कोठे झाली होती? ठीक आहे, मग कुठे झाली होती तर बट ऑब्वियस इराणच्या रामसर शहरामध्ये 1971 ला वेटलँड संवर्धनासाठी, तर पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी पहिली परिषद झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटले,
रामसर शहर कोणत्या देशात आहे? मी सांगितलं तुम्हाला इराण देशामध्ये रामसर शहर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येणार आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे? आता इथे तुम्हाला भारतातलं सर्वात मोठं नाही विचारलंय, जगातलं सर्वात विचारलेलं आहे. तर ऍक्च्युली जर तुम्ही पाहिलं तर रिओ निग्रो ब्राझील मधलं, गिरितुंबा मेन बॉम्बे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो मधलं आणि क्वीन मॉड गल्फ कॅनडा हे तीनही जगातले सर्वात मोठे काय आहेत? रामसर स्थळे आहेत. सो असं एक नाही, तीनही मोठे आहेत म्हणून सर्व योग्य. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर येईल. पुढे बघा, 1981 मध्ये भारतातील पहिले रामसर स्थळ म्हणून कोणते ठिकाण घोषित केले होते? ओडिसा मधलं चिल्का तलाव आणि केवलदेव राष्ट्रीय उद्यान दोन्ही सुद्धा केले होते म्हणून दोन्ही योग्य आहेत. सो मी सुरुवातीलाच सांगितलं भारतातले दोन्ही सुद्धा काय होते? फर्स्ट होते, त्यामुळे उत्तर काय येईल? दोन्ही योग्य आहेत. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे? कोणतं आहे भारतातील सर्वात मोठं रामसर स्थळ? सुंदरबन वेटलँड प्रदेश, बरोबर. सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश जो आहे पश्चिम बंगाल मधील, तो भारतातला सर्वात मोठा रामसर ठिकाण आहे. पुढे जाऊया, भारतातील सर्वात लहान रामसर साइट कोणती आहे? ही सुद्धा पाहिली आपण. हिमाचल प्रदेश मध्ये रेणुका वेटलँड हे काय आहे? सर्वात लहान भारतातील रामसर साइट आहे. भारतातील सर्वात जास्त रामसर साइट्स कोणत्या राज्यात आहेत? तमिळनाडू राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक रामसर साइट्स आहेत, बरोबर. सो तमिळनाडू मध्ये 16 आहेत आणि उत्तर प्रदेश मध्ये 10 आहेत. ठीक आहे, तमिळनाडू नंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो. पुढचा प्रश्न बघा, भोज वेटलँड काय आहे? भोज वेटलँड हे ज्याला भोजताल असं सुद्धा म्हटलं जातं, तर ते भारतातील कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे. भोजताल कुठे आहे? तर मध्य प्रदेश मध्ये आहे. कुठे आहे? मध्य प्रदेश मध्ये भोज वेटलँड स्थित आहे. नेक्स्ट बघा, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, जोड्या लावा एखादं वेटलँड आणि ते कुठे आहे. सो लक्षात ठेवायचं, रामसर साइट चिल्का तलाव कोणत्या राज्यात आहे? ऑब्वियस ओडिसा राज्यामध्ये, ओरिसामध्ये चिल्का तलाव आहे जे पहिलं वेटलँड होतं. रामसर साइट म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय महत्वाची स्मारके? नाही. आंतरराष्ट्रीय महत्व असलेली पर्वते? नाही. आंतरराष्ट्रीय महत्व असलेला पाणथळ प्रदेश? यस करेक्ट, ज्वालामुखी? नाही. आंतरराष्ट्रीय महत्वाचे असलेले पाणथळ प्रदेश वेटलँड्स म्हणजेच रामसर साइट्स, बरोबर. पुढे बघा, इराणी शहर इराणमधलं शहर रामसर येथे कन्व्हेन्शन ऑन वेटलँड स्वीकारण्याची तारीख काय होती? कधी स्वीकारलं? 2 फेब्रुवारी 1971 ला रामसर कन्व्हेन्शन जे आहे, कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स, ते स्वीकारलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, डिसेंबर 2020 मध्ये रामसर साइट मध्ये सोकार पाणथळ जागा जी आहे ती समाविष्ट करण्यात आली होती आणि ही जी पाणथळ जागा आहे ती खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? बघा, असं स्तो वगैरे आलं ना, मोस्टली जम्मू काश्मीर, लडाख मोस्टली त्याचं उत्तर असतं. ठीक आहे, त्याचं स्तोकार जे आहे ते लडाख मध्ये आहे. ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर येईल. पुढे आहे पोंगडॅम लेक. पोंगडॅम लेक जे आहे हे तुम्हाला विचारलेले, हे रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर पोंगडॅम लेक हे हिमाचल प्रदेश राज्यात आहे. कुठे आहे? हिमाचल प्रदेश राज्यामध्ये ते स्थित आहे. ठीक आहे, मग एक शेवटचा प्रश्न, रामसर अधिवेशन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? अगेन सोपं, कशाशी संबंधित आहे? वेटलँडशी, पाणथळ प्रदेशाशी संबंधित आहे. सो इझी असे आपल्याला प्रश्न होते, पण महत्त्वाचे वन लाइनर्स होते. मग आपण थोडंसं बघितलंयच की भारतात 80 रामसर साइट्स आहेत, तर बघूया आपण भारतातील जे रामसर स्थळे आहेत ती कोणकोणती आहेत, एकदा नजरेखालून तरी ॲटलिस्ट जाऊ द्या. जसं की ओडिसामध्ये काय आहे? चिल्का तलाव आहे, जे 1981 मध्ये सुरुवातीला फर्स्ट झालं होतं. त्यानंतर भितरकणिका मँग्रोव्ह सुद्धा आहेत ओडिसामधले, मँग्रोव्ह खारफुटीची वनं, 2002 मध्ये घोषित झालं. सातकोसिया घाट आहे जो 2022 मध्ये वेटलँड बनला. त्यानंतर तांपारा तलाव आहे, तो सुद्धा 2002 मध्ये बनला होता वेटलँड. हिराकूड रिझर्व आहे दोघेन 2002 आणि अनसुपा तलाव आहे 2022 मध्ये वेटलँड म्हणून घोषित झालेला आहे. ओडिसा मधली ही काय आहेत? आपल्याला 6 काय दिलेले आहेत? वेटलँड्स दिलेले आहेत. त्यानंतर तमिळनाडू मध्ये जर बघितलं सर्वाधिक आहेत. 2024 मध्ये कराईवेट्टी पक्षी अभयारण्य आणि लॉंगवूड शोला राखीव वन काय झाली होती? वेटलँड म्हणून घोषित झाली होती. त्यानंतर 2022 मध्ये जर पाहिलं तर कारिकेली पक्षी अभयारण्य, पल्लीकरणाई मार्श राखीव वने, पिचावरम खारफुटी आणि कुंथनकुलम पक्षी अभयारण्य ही सुद्धा वेटलँड म्हणून 2022 मध्ये घोषित झाली. त्यानंतर मन्नार मरीन बायोस्फिअर रिझर्वच्या आखात
उदयमर्थपुरम पक्षी अभयारण्य, वेदांतंगल पक्षी अभयारण्य, वेलोड पक्षी अभयारण्य, वेंबनूर वेटलँड कॉम्प्लेक्स आणि चित्रागुडी पक्षी अभयारण्य हे सुद्धा 2022 मध्ये घोषित झाली होती रामसर स्थळे कशामध्ये तमिळनाडूमध्ये। तसंच सुचिंद्रम थेरूर वेटलँड कॉम्प्लेक्स, उडवूर पक्षी अभयारण्य आणि कांजीरंकुलम पक्षी अभयारण्य तसंच हे जे आहे 2022 आणि पॉइंट कॅलेमेरे वन्यजीव पक्षी अभयारण्य हे जे आहे ते 2002 मध्ये घोषित झालं होतं तमिळनाडूमध्ये वेटलँड प्रदेश म्हणून। पुढे बघा राजस्थान मधलं सगळ्यात जे भारतातलं पहिलं आहे तर चिल्का सरोवर सोबतच केवलादेव राष्ट्रीय उद्यान सुद्धा येतं तर 1981 आणि सांबार तलाव जे आहे सांबार सरोवर तर ते 1990 मध्ये वेटलँड म्हणून घोषित झालेलं होतं। 2022 मध्ये मिझोरम मधील पाला अर्धभूमी हे सुद्धा पाणथळ प्रदेश म्हणून घोषित झालेलं असून कर्नाटक मध्ये 2024 मध्ये अंकसमुद्रा पक्षी संवर्धन राखीव, अघनाशिनी मुहाना आणि मागडी केरे संवर्धन राखीव हे काय झालेले आहेत तर जे काही पाणथळ प्रदेश आहेत ते घोषित झाले 2022 मध्ये। रंगनाथिट्टू व्हीएस तसंच जर जम्मू काश्मीरचं पाहिलं तर वुलर सरोवर जे आहे ते पाणथळ प्रदेश आहे 1990 मध्ये झालं होतं। 2005 मध्ये होकेरा आर्द्रभूमी आणि सुरीसर आणि मनसर झील जे आहेत यांना सुद्धा वेटलँड प्रदेश म्हणून घोषित केलं। हायगम वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व आणि शालबुक वेटलँड कन्झर्वेशन रिझर्व हे 2022 मध्ये वेटलँड्स बनले होते जम्मू काश्मीरचे। पंजाब मध्ये हरिके तलाव सगळ्यांना माहिती असेल, हरिके डॅम पण सो हरिके तलाव जो आहे तो 1990 मध्ये काय झाला होता तर रामसर स्थळ म्हणून घोषित झाला। कांजली तलाव रोपर वेटलँड 2002 मध्ये काय झाले रामसर साइट म्हणून घोषित झाले। केशोपोर मियाणी समुदाय राखीव, नांगल वन्यजीव अभयारण्य आणि व्यास संरक्षण राखीव, नांगल भाकरा नांगल ऐकलं असेल त्यातलं नांगल सो हे 2019 मध्ये हे तीन काय झाले रामसर साइट्स म्हणून घोषित झाले होते। जर हिमाचल प्रदेश मध्ये पाहिलं तर पोंगडॅम तलाव आणि जे पोंगडॅम तलाव आहे 2002 मध्ये आणि चांदरटल वेटलँड आणि रेणुका वेटलँड हे 2005 मध्ये रामसर स्थळ बनली होती। मणिपूर मध्ये लोकटक तलाव 1990 मणिपूर मध्ये लोकटक तलाव। उत्तर प्रदेश मध्ये जर पाहिलं तर अप्पर गंगा नदी 2005, त्यानंतर नवाबजंग पक्षी अभयारण्य आहे, रेती पक्षी अभयारण्य आहे, समसपूर पक्षी अभयारण्य आहे, सामण पक्षी अभयारण्य आहे, पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य आहे हे 2019 मध्ये उत्तर प्रदेशचे रामसर स्थळ झाले। त्यानंतर सरसई नावर झील आहे 2019 मध्ये, सूर सरोवर झील आहे 2020 मध्ये, हैदरपूर वेटलँड 2021 आणि बखिरा वन्यजीव अभयारण्य अशी 10 जी रामसर साइट्स आहेत ती उत्तर प्रदेश मध्ये घोषित झालेली आहेत। आंध्र प्रदेश मध्ये कोल्लेरू तलाव जे आहे 2002 मध्ये रामसर साइट बनलं तर पश्चिम बंगालमध्ये पूर्व कोलकाता वेटलँड 2002 मध्ये आणि 2019 ला सुंदरबन डेल्टा प्रदेश, सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश जो भारतातील सर्वात मोठा रामसर साइट आहे ते इथे पश्चिम बंगालमध्ये येतं। केरळामध्ये अष्टमुडी तलाव जो आहे 2002 मध्ये वेटलँड बनलं, तसंच सस्तमंकोट्टा तलाव आणि वेमनाड कोल वेटलँड सुद्धा 2002 मध्ये केरळाचे जे काही रामसर साइट्स आहेत ते घोषित झालेले आहे। गुजरात मध्ये जर पाहिलं तर नल सरोवर पक्षी अभयारण्य 2012 मध्ये आणि वाधवाना वेटलँड एरिया तसंच ठोल तलाव वन्यजीव अभयारण्य आणि खिजाडिया वन्यजीव अभयारण्य, खिजाडिया वन्यजीव अभयारण्य 2022 मध्ये रामसर साइट बनलं आणि वाधवाना वेटलँड एरिया आणि ठोल तलाव वन्यजीव अभयारण्य 2021 मध्ये रामसर साइट्स बनलेले आहेत। हरियाणाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान 2021 मध्ये आणि भिंडावास वन्यजीव अभयारण्य 2021 मध्ये रामसर साइट बनले। तसंच आसाम मधील डिपोरबिल हे ठिकाण जे आहे ते 2002 मध्ये रामसर साइट घोषित झालेलं आहे। लडाखच्या बाबतीमध्ये सोकार वेटलँड क्षेत्र 2020 मध्ये आणि सोमोरिरी तलाव 2002 मध्ये काय झालेलं आहे रामसर साइट म्हणून घोषित झालं होतं। मध्य प्रदेश मध्ये भोज वेटलँड आहे 2002 चं रामसर साइट, सख्या सागर आणि शिरपूर वेटलँड आणि यशवंत सागर हे 2022 मध्ये काय झालेले आहेत मध्य प्रदेश मधील रामसर साइट्स झालेल्या आहेत। आणि महाराष्ट्रातल्या 3 ठिकाणं आहेत, 3 रामसर साइट्स आहेत, लक्षात ठेवायचं आहे का महाराष्ट्राचं जास्त इम्पॉर्टंट आहे, साल सुद्धा लक्षात ठेवा। नंदूर माधमेश्वर जे आहे तर ते 2019 मध्ये रामसर साइट बनलं होतं, पक्षी अभयारण्य आहे ते बरोबर लक्षात ठेवायचे, नाशिक मध्ये आहे बरोबर सो यावर क्वेश्चन येऊ शकतो। लोणार सरोवर जे आहे 2020 मध्ये आणि ठाणे खाडी 2022 मध्ये काय बनलेली आहे रामसर साइट महाराष्ट्रातली बनलेली आहे। आणि गोव्यामध्ये आहे नंदा झील जी 2022 मध्ये रामसर साइट म्हणून घोषित झालेली होती बरोबर। तसंच त्रिपुरामध्ये रुद्रसागर तलाव हे 2005 मध्ये रामसर साइट म्हणून घोषित झालं होतं। उत्तराखंडमध्ये आसन संवर्धन रिझर्व जे आहे ते 2020 मध्ये रामसर साइट म्हणून घोषित झालेलं होतं। आणि बिहारमध्ये
काबरताल तलाव जे आहे ते 2020 मध्ये रामसर साईट म्हणून घोषित झालेलं होतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे संपूर्ण 80 रामसर साइट्स ज्या होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यावरचे प्रश्न सुद्धा मी सांगितले. सो बऱ्यापैकी यावर तुमचा प्रश्न जो आहे येणारा रामसर साइट्सचा तो कव्हर होणार आहे. तर लेक्चर आय होप तुम्हाला आवडलं असेल. आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यावर विविध पेड अनपेड बॅचेस आहेत, फ्री पण आहेत काही गोष्टी. तसंच अभ्यास मित्रचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, जेणेकरून तिथे तुम्हाला ज्या काही लिंक्स आहेत लेक्चरच्या त्या प्रोव्हाइड होतील, बऱ्याचशा गोष्टी मिळतील. आणि अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम हँडल जे आहे त्याला फॉलो करून ठेवा, जेणेकरून अभ्यासाशी रिलेटेड ज्या काही रील्स आहेत त्या तुम्हाला तिथे बघायला मिळतील. सोबतच जे कोण कंबाईनची तयारी करताय त्यांनी कंबाईन यशवंत बॅच जॉईन करू शकता. 1499 रुपये फी आहे. लेक्चर्स वगैरे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे. क्वालिटी टीचिंग असेल ॲज वेल ॲज राज्यसेवासाठी आपण रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे. ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत, ऑलमोस्ट फुल होत आलेले आहेत. 300 विद्यार्थी. सो 499 फी मध्ये बॅच जॉईन करण्यासाठी लवकरात लवकर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. काही डाऊट्स असले कॉल मेसेज या नंबरवर करू शकता. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला लेक्चर व्यवस्थितपणे समजलं असेल, आवडलं असेल. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. जाता जाता लेक्चरला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नॉलेजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.